ना? मी काय म्हणते, आम्ही जाणार आहोत, आम्ही नक्की जाणार आहोत. पण थोडा वेळ द्या ना, थोडा वेळ द्या की आम्ही ऍटलीस्ट विचार करू शकतो की कुठे जायचं, कुठे राहायचं. प्लीज स्वानंदी, अगं तू स्त्री आहेस ना, तू समजू शकते ना आपल्या बायकांना किती प्रॉब्लेम्स असतात. प्लीज थोडा वेळ द्या ना, प्लीज. एक मिनिट, स्वानंदीला मध्ये उडायची गरज नाही. तुम्हाला सांगितलं इथून जा तर जा, नाहीतर मी वकिलांना सांगून नोटीस काढेन, मग पोलीस येतील, वाजवत घेऊन जातील तुम्हाला. मणी प्लीज, मी हात जोडते ना, प्लीज प्लीज समजून घे ना. स्वानंदी, हवं तर मी पाया पडते, पण प्लीज 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 आम्हाला थोडा वेळ द्या, प्लीज प्लीज. मणी, स्वानंदी, तुला अर्जुनची शपथ. अर्जुनची शपथ नाही द्यायची हा. आणि इथून पुढे माझ्या अर्जुनचं नाव सुद्धा घ्यायचं नाही. मणी सर, सरपोतदार साहेब जे वागले ते चुकीचंच वागले. ह्या दोघींची काहीच चूक नाहीये. मला असं वाटतंय आपण जर यांना बाहेर काढलं तर यांच्यावर आपण अन्याय करू. आपण अन्याय करू? आपण? आनंदी, काय बोलताय तुम्ही? मणी सर, त्या घर सोडून जाणारच आहेत ना, पण थोडे दिवस मागतात ना प्लॅनिंग करायला. असं अचानक घरातून काढल्यानंतर कुठे जातील, काय करतील माहिती नाही. सगळंच कठीण होऊन बसेल, म्हणून थोडा वेळ देऊयात त्यांना. आनंदी, तुम्ही खूप भोळे आहात. त्यांच्या सांगुलपणाला बळी पडू नका. डाव असेल त्यांचा काहीतरी हा. तनिषा, तुम्हाला जायला सांगितलं तर लवकर जा. मणी सर, हे बघा, तुमच्या हातून मी हा अन्याय होऊ देणार नाही. अन्यायाचं पाप मी तुमच्या माथी पडू देणार नाही. थोडाच वेळ मागतायत ना, मग देऊयात. हवं तर माझी रिक्वेस्ट समजा, प्लीज. स्वानंदी, ठीक आहे, तुम्ही म्हणताय म्हणून, पण फक्त थोडे दिवस. तनिषा, तुम्हाला थोड्या दिवसांचा वेळ देतोय, त्यात तुम्हाला कधी निघायचं, कसं जायचं, कुठे जायचं हे ठरवा लवकरात लवकर. आणि बाहेर पडा, नाहीतर मी हाताला धरून बाहेर काढे ना. मणी, थँक्यू सो मच, खरंच थँक्यू. तू आम्हाला थोड्या दिवसांचा वेळ दिलास. स्वानंदी, तू खरंच खूप महान आहे. थँक्यू. या मूर्ख लोकांसमोर हात जोडावे लागलेत तुला तनिष, तर इट्स ओके, कारण आता घरातून बाहेर जावं लागणार नाहीये हे कळल्यावर काका, सुजित, मावशी यांच्या समोर तुझी इमेज अजून स्ट्रॉंग होणार आहे. काय गरज होती विश्वास ठेवायची? त्यांच्या चांगुलपणाला बळी पडू नका स्वानंदी. मणी सर, तिच्या वागण्याला बळी नाही पडले मी फक्त एक स्त्री म्हणून दुसऱ्या स्त्रीचा विचार केलाय, तिची बाजू समजून घेतली. काय रे अर्जुन, सकाळी किती रडत होता, माझ्याकडे यायचं नव्हतं तुला, आणि आता लगेच झाला. इतका हुशार झाला तू. ओळखलं बाबांना तू? तू बाप आहे त्याचा. तू स्वतःला त्याचा खरा बाप समजतो. मी बाप आहे त्याचा. माझ्याकडे दे. तू शुद्धीत नाहीये, तुझा झोप. उगाच तमाशा करू नको इथे. तमाशे करतोय मी? खोटं बोलतोयस तू, खोटं सांगतोयस त्या अर्जुनला. खरं सांगायची हिम्मत आता खरं सांग. तू कितीही बोललास ना तरी सत्य लपत नाही म्हणे. याचा खरा बाप मी आहे, मी सुजित सरपोतदार. आणि हे
त्याच्या कानावर आत्तापासूनच पडायला हवं. हे अर्जुनला माझ्याकडे दे. सुजित बिहेव. जा तू झोप. मणी माझ्या अर्जुनला माझ्याकडे दे. सुजित जाऊन झोप तू. ए सुजित चालला. सुजित सुजित काय करतोय ते तिथं? शांत हो सुजित. हे बघ याची हिंमत काय झाली माझ्या अंगाला हात लावायची? तू शांत हो ना. तू अर्जुनला माझ्याकडे जायला सांग त्याला. आपण नंतर बोलूया ह्याबद्दल. तू सुजित प्लीज. अर्जुन मला हवाय. अर्जुन माझ्याकडे दे. सुजित 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 आता अर्जुन माझ्या हातात आहे म्हणून, नाहीतर इथे आत्ता उत्तर दिलं असं तुला. घेऊन जा त्याला घरात. सुजित सुजित हिंमत कशी होते माझ्या हात लावायची? सुजित सुजित प्लीज बघ शांत प्लीज. म्हणे तू आज हिंमत असेल ना तर अर्जुनला खरं सांग. त्याचा बाप मी आहे ते. तू आज चल. हे सुजित काय काय म्हणे इकडे सोडणार नाही मी तुला. म्हणे तू आज कनिष यार. तू शांत. तू कशाला मध्ये पडली? सुजित अरे तुला कोणी सांगितलं होतं मध्ये पडायला? आज ना त्या मळ्याचा जीव घेतला असता मी. मारून टाकलं असतं त्याला. काय चाललंय तुमचं? आरडाओरडा का चाललाय तुमचा? सुजित जे काम तुम्ही करू शकला नाहीत ना डॅड, ते मी करत होतो. तेव्हा मणीला मारून टाकणार होतो, पण हे तनिषा मध्ये आहे आणि सगळं स्पॉइल केलं तिने. नाहीतर मारला असता त्या मणीला मी. राव दारू पिऊन आलात तुम्ही. घरात परिस्थिती काय आणि तुम्ही असं वागताय? काही भान नाही केली तुम्हाला? दारू नको पिऊच काय करू डॅड? नाचू का? हे बघा आम्हाला घरातनं काढलंय. धतरा सुजित बस. सुजितराव बस. सकाळपासून तुम्ही काहीही बोलाल आणि मी ऐकून घेईल असं म्हटलं तुम्हाला? ज्या घरामध्ये उभं राहून तुम्ही नाचताना ते घर माझ्यामुळे आहे. आणि शालिनी तुम्ही काय म्हणालात? मी मंत्री होऊ शकत नाहीये, पण आता हे जे काही सगळं चाललंय ना, मग तुमचे कपडे दागिने गाडी बंगला हे सगळं कशामुळे? मी खासदार आहे म्हणून. आणि सुजितराव तुम्ही ह्या बापावर तोंडसूक घेताय, पण स्वतः एक मुलगा म्हणून काय केलं तुम्ही ह्या बापासाठी ह्याचा विचार करा. तोंडातून फक्त बाप बाहेर काढणार, कर्तृत्व मात्र शून्य आहे. हो डॅड. सुजितराव तुम्हाला मुलगा म्हणायची सुद्धा लाज वाटते मला. नाही जा तुम्ही मारा त्या मणीला मारा. आतापर्यंत का थांबत आलो माहितीये तुम्हाला? तुम्ही समजा याच्यात अडकलात तर तुम्ही जेलमध्ये जाऊ शकता, पण मारायचं ना तुम्हाला? जा मारा त्याला. मी नाही थांबवणार, पण त्याचे जे परिणाम होतील ना हे भोगायला तयार राहा. मग नाही मी तुम्हाला सोडवायला येणार. जा. अहो ऐका ना. अहो तो लहान आहे. अहो प्लीज ऐका ना माझं. अहो प्लीज. मारतो मग मणीला. तसंही तुम्ही काही करू शकला नाही. सुजित आता करणार मीच. इट्स ओके तू शांत हो प्लीज. शांत हो. काय इट्स ओके? सुजित काय करतोय तू? सुजित काय इट्स ओके? तुला कोणीच सांगितलं होतं मध्ये करायला? सुजित सोड. तू मध्ये आली नसतीस ना, मणीला मारून टाकलं असतं मी आज. सुजित रिलॅक्स. काय करतोयस तू? आणि हे बघ, तुला जितका राग मणीचा आहे ना, त्याहून जास्त राग मला त्याचा आहे. कारण त्याने तुला आपल्या पूर्ण फॅमिलीला त्रास दिलाय.
पण तू रागाच्या भरात चुकीचं करत होतास. तू त्याला संपवायला निघाला होतास सुजित. जर तो संपला असता तर तू संपला असतास. सुजित, अरे तू जेलमध्ये गेला असतास, कळतंय का तुला? आणि जर तुला फाशी झाली असती तर शांत डोकं आणि मग विचार कर. त्यापेक्षा जर त्यांना आपण त्यांच्याच हाताने संपवलं तर. डोक्यावर पडला का तुम्ही सगळे? त्यांच्याच हातून त्यांना मारलं सुतं. दुसरं काय झालं? इतके दिवस तेच करत होता ना माणूस. घेऊन आला होता त्या फडतूस देण्याला. पैसा खर्च, वेळ खर्च. काय झालं? तू शांत हो. जिवंत आहे ती काय? स्वानंदी, वॉर्डन, म्हणे माझा अर्जुन त्यांच्याकडे. आपला अर्जुन परत त्या माणसाचं जर तुला पटत असेल दॅट इज युअर प्रॉब्लेम. ऐकून घे ना माझं. पण मी त्या मनाला संपवणार. सुजित, हे बघ रागाच्या तू 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 शांत हो. शांत हो. हे बघ तू 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 मध्ये आलीस ना. सुजित, हे बघ रागाच्या भरात तू काहीतरी असं मारून टाकणार मी त्या म्हणीला. आणि त्यावेळेला जर तू मध्ये आली ना तनिष, तुला म्हणेन मारून टाक. तो परपुरुष इथे या घरात राहत होता. नकळत का होईना मी त्याच्या शेजारी. शी, तो इथे राहिला, आमच्या ह्या घरात जेवला, झोपला. हे कळल्यानंतर मणी सरांच्या मनात काय सुरू असेल? त्यांनी जरी बोलून दाखवलं नसलं तरी त्यांना नक्कीच वाईट वाटत असेल. त्यांना माझा राग येत असेल कदाचित. स्वानंदी, काय झालं तस कायला? काय झालं स्वानंदी? नाही, काही नाही. स्वानंदी, काय झालं? सांगशील काय झालं? मणी सरांनी बोलून नाही दाखवलं ना, कधी ते बोलून दाखवणार. पण त्यांनी माझ्या चारित्र्यावर संशय तर घेतला नसेल ना? तू वेडी आहेस का? त्यांना माझा राग तर झाला नसेल? इतके दिवस एक परपुरुष आपल्या घरात राहत होता. त्यांना काय वाटत असेल? त्यांना असं तर वाटलं नसेल की मी त्या माणसाला नवऱ्यासारखी वागणूक दिली. नवरा बायको म्हणून आमच्यात जवळ एक. स्वानंदी, असं काही विचार करू नको. असं काही होणार नाही. आणि असंच काही झालं ना तर मी मनीशी बोलेन. पण मणी सर मला समजून घेतील ना? झोपला नाहीत अजून? झोपतच होतो, तुमचीच वाट बघत होतो. माझा खरा शत्रू माझा बापच आहे. आजपर्यंत प्रत्येक गोष्ट त्या मणीला दे झालाय. आज मी त्याला संपवणार. आज माझा अर्जुन, माझी प्रॉपर्टी सगळ्या बापामुळे त्या मणीकडे गेलाय. आज मी संपवणार. Tonic. हळू बोल ना. काय करतोयस तू? काकांना मारायला निघाला होतास.
वेडा झालायस का तू? अरे हो काय हो? वेडा झालोय मी. गप्प बसा सुजित. ते मी आली ना म्हणून वाचलायस तू. तर काय करायला जाणार होता ना तुला कळत नाहीये. कळतंय मला. तुला काय वाटतं मी दारू प्यायलो म्हणून मला कळत नाही मी काय करतोय? एक्झॅक्टली. मी या भालचंद्र सरपोतदारला माझ्या बापाला मारायला चाललो होतो आणि मी जे करत होतो ते बरोबर करत होतो. कारण आतापर्यंत हा माणूस प्रत्येक वेळेला माझ्या आणि मणीच्या मध्ये आलाय. सुजित प्लीज शांत हो. प्लीज शांत हो. प्लीज हात जोडते. कधी संपवला असता पण प्रत्येक वेळेला हा माझा बाप मध्ये राहायला. सुजित प्लीज. पण आज काय झालंय? काका उठतील बघ. प्रॉपर्टी आहे माझ्याकडे. अर्जुन आहे माझा माझ्याकडे. आपला अर्जुन येईल ना आपल्या? नाहीये म्हणून मी याला मारायला चाललो होतो. तू जे करत होतास ना ते चुकीचं आहे. कळतंय तुला? आणि तू शुद्धीत नाहीये ना म्हणून तू हे सगळं करतोयस. आणि हे बघ स्वतःच्या बापाबद्दल ना एवढा द्वेष ठेवू नकोस. आणि हे बघ मी आहे ना. यू ट्रस्ट मी राईट? तुला काय वाटतं तर मणीच्या नावावर ही सगळी संपत्ती मी अशी सहजासहजी होऊ देईल? काय करणार तू? काय करणार? आपण जी गोष्ट हा माझा बाप खासदार भालचंद्र सरपोतदार नाही करू शकला. माझं ऐक ना. तू काय करणार? आपण काहीतरी करू. कोणी काहीच नाही करू शकत. अरे एकच मार्ग आहे. मी त्या मणीला संपवून टाकणार. नाही सुजित प्लीज असं काही करायचं नाही. आणि तू जर मध्ये आलीस ना आधी तुला संपवेन. सुजित तू काय बोलतोयस? मग त्या मणीला संपवेन आणि मग या माझ्या बापाला मारून टाकेन. सुजित शांत हो आणि ऐक. सुजित सगळ्यांना मारून टाकेन मी. सुजित सरपोतदार म्हणतात मला. सुजित बोलतोय ते सगळं खरं आहे. जर सगळी प्रॉपर्टी मणीच्या नावावर झाली तर माझं या घरात राहण्याचा काहीच फायदा नाहीये. नाही दानिश. आता फक्त सुजितच्या फायद्यासाठी नाही तर स्वतःच्या फायद्यासाठी काहीतरी करावं लागणार आहे तुला. ते लवकरात लवकर. तो माणूस इथे याच बेडवर माझ्या शेजारी झोपायचा. हे मणी सरांना माहितीये. त्यांना काय वाटत असेल? स्वानंदी काय झालं? बरं वाटत नाहीये? नाही काही नाही. बरी आहे मी. स्वानंदी आपल्या आयुष्यात इतकी संकट आली. या सरपोतदार घरातल्या प्रत्येक माणसाने आपल्या नात्यात दुरावा आणण्याचा प्रयत्न केला पण त्यांना कधीच यश नाही मिळालं. उलट आपल्या समोर जेवढी संकट आली ना तेवढं आपण एकमेकांच्या जवळ आलो. आणि हे का झालं बरं? कारण आपला एकमेकांवर असलेला विश्वास. स्वानंदी मला माहितीये आता तुम्ही काय विचार करत होता. तो दिन्या गेले काही दिवस मणी बनून या घरात राहतोय. तरी सुद्धा स्वानंदी तुम्ही त्याला मणी नाही समजलं. तुमचं मन तुम्हाला ग्वाही देत नव्हतं.
बरोबर ना स्वानंदी? माझा विश्वास आहे तुमच्यावर. तुम्हाला जर मी खोटं बोलतोय असं जर वाटत असेल तर आठवून बघा. स्वानंदी बस. स्वानंदी, एक परपुरुष आपल्या घरात मणी बनून वावरतोय किंवा त्याच्यासोबत अंथरुणात त्याच्या बाजूला झोपावं लागलं, ह्या गोष्टीचं जर गिल्ट येतंय तुमच्या मनात किंवा तुम्हाला असं वाटतंय की मी तुमच्या चारित्र्यावर शंका घेईन, तर प्लीज प्लीज स्वानंदी असे विचार मनात आणू नका. मी मगाशी बोललो ना तुम्हाला, आपल्या नात्याचा पाया हा विश्वास आहे. त्या सरपोतदारांनी असे काही छपरे गुंड पाठवले तरी आपलं नातं ते गढूळ करू शकणार नाही. तुमचं माझं नातं खूप पवित्र आहे, नितळ आहे. आपल्या नात्याचा पाया विश्वास आहे. पण इतक्या सहजासहजी नाही डगमगणार स्वानंदी. स्वानंदी, मला एक माहिती आहे, माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्ही माझ्यात आणि माझ्याच राहणार. बस तेव्हा हे मनातलं सगळं मळब आहे ना, ते काढून फेकून द्या. थँक्यू. काय झालं मणी सर, असं का बघताय? खूप दिवसांनंतर खुश दिसताय तुम्ही. मणी सर, तुम्ही घरी परत आलाय ना, म्हणून मी इतकी खुश आहे. बसा, मी चहा आणते तुमच्यासाठी. अरे मणी सर, काय झालं? कुठे काय झालंय? मणी सर, सोडा. नाही सोडणार. वॉर्डन मॅडम बघेल, सोडा. बघू दे, लग्नाची बायको आहे. मी काय घाबरतोय कोणाला? मणीसराव काय करताय? सोडा. नाही सोडणार. मॅडम बघतील. बघू दे. मणीसराव वेडे आहात का? हो. फोन वाजतोय. हो, वाजू द्या. वॉर्डन मॅडमचा फोन आहे, सोडा. काय तुम्ही? या दिन्याने एवढे पैसे घेतले पण काम काही केलं नाही. त्याची सुपारी वाजवायला मलाच पैसे द्यावे लागले. आयुष्यात पहिल्यांदा माणूस ओळखायला चुकलो मी. फसलो.